बातमी कांदा प्रश्नासंदर्भात कांद्याला दर मिळत नाहीये, त्यामुळे मविया आक्रमक झालेली आहे। मवियानं ठिकठिकाणी आंदोलनं केलेली आहेत। नाशिकमध्ये सुद्धा मवियाकडून आंदोलन केलं गेलं। ही दृश्य आपण पाहतोय, मवियानं ठिकठिकाणी आंदोलन केलेली आहेत। रोहित पवार हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। नाशिकच्या चांदवडमध्ये मविया नेत्यांनी रास्ता रोको सुद्धा केला। हर्षवर्धन सपकाळ सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी संतोष खताळ आपल्या सोबत जोडलेले आहेत। संतोष, कांदा प्रश्नी मविया आक्रमक झालेली आहे। कांद्याला योग्य दर मिळावा अशी मागणी सुद्धा मवियाकडून करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये जोरदार आंदोलन मवियानं केले। अधिक माहिती बाजूला हा थांब 2-5 मिनिटं घालव त्यासाठी लाईव्ह संपून येते। संतोष, आवाज पोहोचतोय? संतोष, मवियानं नाशिकमध्ये आंदोलन केलेलं आहे, रास्ता रोको केला होता। अधिकचा तपशील या संदर्भात पासून चांदवड मनमाड रोडवर जो कांदा प्रश्नावर आंदोलन झालं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आज शेतकऱ्यांचा संताप बघायला मिळाला। त्या ठिकाणी रोहित पवार असो, अंबादास दानवे असो आणि भाजप आणि महाविकास आघाडी हे सगळे लोक आज सकाळपासून या ठिकाणी आंदोलनामध्ये होते आणि कांद्याला 3,000 रुपये दर मिळावा त्या ठिकाणी यासाठी सगळ्यांनी मागणी केली। मात्र त्यांचं असं म्हणणं होतं का बाबा काल 1250 रुपये जो दर मिळाला आहे नाफेडचा, तर नाफेडचा दर आम्हाला परवडत नाही आणि कांद्याला कमीत कमी 3,000 रुपये दर मिळाला पाहिजे अशी या शेतकऱ्यांची भावना होती। त्यामुळे आज नाशिक जिल्ह्यात तांदूळमध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा आक्रोश बघायला मिळाला। ठीक आहे संतोष, तुम्ही असेच जोडलेले राहा।